पण देवांचं सुद्धा कोणतरी वैद्य होता. म्हणजे आपण जेव्हा आजारी पडतो, अरे मला आजार कसा आला, पण देव सुद्धा आजारी होत होते. त्याशिवाय अश्विनी कुमार काम काय नाही तर तो तिथे होता त्या काळात. म्हणजे तो देवानं नाडी बघून औषध देत असेल का नाही. म्हणजे हे दाखवायचं कशाला की तुमच्या आमच्या मनाची अवस्था स्थिर ठेवण्यासाठी. हे दाखवण्यासाठी सद्गुरू तुम्हाला वेगवेगळे प्रयोग करत असतात. तर त्याप्रमाणे तुम्ही सद्गुरूंवर भार ठेवून चालायला शिकलं पाहिजे. हे बंद कर, माझी तब्येत बरी नाही आहे. तर चालताना नेहमी हा प्रवास करत असताना, ती माळ ओढत असताना, तो जिना चढत असताना, जेव्हा रस्ता वेडावाकडा असेल त्यावेळेला खात्रीपूर्वक आणि सरळ असेल तेव्हा सुद्धा चांगलं वाईट दोन्ही प्रसंगामध्ये सद्गुरूंना बरोबर घेऊन जायला शिकलं पाहिजे. फक्त दुःखाच्याच वेळेला नव्हे, दुःखाच्या वेळेला तर पाहिजेच,